नमस्कार, आपले स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो इस्लामपूर सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर प्रमोद जाधवजी, जे स्पेशली 2017 पासून या फील्डमध्ये काम करतात. रेसिडेन्शियल आणि गव्हर्नमेंट अशा दोन प्लॅटफॉर्मवर ते अतिशय उत्तमरित्या काम करतात. त्याचबरोबर पलूस गव्हर्नमेंट इंजिनियर असोसिएशन जी त्यांनी विशेषतः फॉर्म आता झालेली आहे, तर त्याचे अध्यक्ष म्हणून सुद्धा ते काम करतात. या सगळ्या इंजिनियरना एकत्र आणणे, त्या क्षेत्रामधल्या काही प्रश्नांसंबंधी चर्चा करणे, एकत्रितरित्या काही तोडगे काढणे, असे अनेक उपक्रम त्यांच्या माध्यमातून त्या संस्थेमार्फतही केले जातात. त्यामुळे त्यांचा हा प्रवास स्वतःचा कसा आहे, व्यावसायिकरित्या असोसिएशनचा प्रवास कसा चालू आहे, एकंदर हा त्यांचा प्रवास पुढे कसा जाणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सो गप्पांना आपण इथनं सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता, म्हणजे शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती? तसं बघायला गेलं तर मी ऍक्सिडेंटल इंजिनियर आहे, वा, म्हणजे सिव्हिल क्षेत्रातला. मला खरं तर मेकॅनिकल करायचं होतं, ओके परंतु मेकॅनिकलला पहिल्या राऊंडला ऍडमिशन न मिळाल्यामुळे मी सिव्हिल क्षेत्र निवडलं होतं. ओके. फर्स्ट इयर केल्यानंतर म्हटलं की फर्स्ट इयरला मला 62% पडले होते आणि मी बुधगाव कॉलेजला होतो वसंतदादाला. तिथं असताना मला सरांनी सांगितलं होतं की तू आता सेकंड इयरला तुझं आवड जर मेकॅनिकल असेल तर तू मेकॅनिकल घेऊ शकतोस. परंतु फर्स्ट इयर सिव्हिल केल्यानंतर जाणवलं की खरं तर ह्यातच आपल्याला काम करायला जास्त स्कोप आहे आणि ह्यात आवड सुद्धा आपल्याला जास्त निर्माण होऊ शकते. त्यामुळे मी सिव्हिल मध्येच थांबायचा निर्णय घेतला आणि मी लास्ट इयरला 74% पास आउट झालो, म्हणजे फर्स्ट क्लासने पास आउट झाला. आणि पहिल्या वर्षापासून लास्ट इयर पर्यंत एकही सब्जेक्ट माझा ड्रॉप नव्हता. व्हेरी गुड. ऑल क्लिअर होत. म्हणजे ते सांगितलं तुम्ही, ऍक्सिडेंट हा चांगला होता एका अर्थानं, असं म्हणायला हरकत नाही की, पण तो ऍक्सिडेंट पहिला एकच झाला त्यामुळे तुमची गाडी नंतर फार सुसाट सुटली असं म्हणायला. असं त्यामुळे नंतर जसं ड्रायव्हर पहिल्यांदा शिकत असतो तसं तुमचा पहिलाच एक झाला तेवढाच. असं तर आता या फील्डमध्ये आणखीन एक पुढचा धक्का, जसा तुम्हाला पहिला हा धक्का होता की मेकॅनिकल मधून सिव्हिल मध्ये जाण्याचा, मग सिव्हिल तुम्ही पूर्ण केलं एवढं फर्स्ट क्लासमध्ये. त्याच्यानंतर दुसरा एक स्ट्रगल असतो, तो म्हणजे पहिली साईट मिळेपर्यंत, आणि तेव्हा बरेच स्ट्रगल करावं लागतं पहिली साईट मिळवेपर्यंत. तर तो तुमचा प्रवास कसा होता? पहिली साईट करताना काही दडपण आलेलं का? कुणाच्या रेफरन्सनं ती साईट मिळाली? काही अडचणी आल्या का पहिली साईट पूर्ण करताना? तो स्ट्रगल कसा होता? तसं जर बघायला गेलं तर मला पहिली साईट माझ्या सख्खे मामा आहेत. मी लास्ट इयरचा पेपर दिला आणि मामांचा लाईन आउट केला. मला अनुभव काहीच नव्हता, मिस्त्रीने मला जरा गाईड केलं आणि तिथून सुरुवात आम्ही केली. माझे 2 मित्र पण माझ्यासोबत होते. ओके. आणि कॉलेजलाच असताना आमच्या सरांच्या साईट चालू असायच्या, त्यांच्या साईटवरती आम्ही आवर्जून जायचो. सर काम कशा पद्धतीने चालतंय, काय करायला लागतंय, आपल्याला इथून पासआउट झाल्यावर काय करायचं आहे, तिथून जरा अनुभव मिळत गेला. परंतु स्ट्रगल मला झाला पहिली साईट ज्यावेळी केली त्याच्यानंतर मला जाणवलं की आपल्याला अनुभवाची नितांत गरज आहे. बरोबर. ही फील्ड आहे ते अनुभवाशिवाय या फील्डमध्ये आपण कामच करू शकत नाही. म्हणून मी जॉब शोधायला लागलो आणि त्या जॉब सर्चिंग मध्ये मला स्ट्रगल झाला. मी 9 दिवस एका सरांच्या ऑफिसमध्ये येत होतो कन्सिस्टंट, आणि सरांनी पण माझी परीक्षा बघितली की खरंच त्याला गरज आहे का कामाची बघितली. आणि 9व्या दिवशी सर माझ्या बरोबर फक्त 3च शब्द बोलले, तू खरंच करणार आहेस का, आणि तुझी खरंच ह्यात इंटरेस्ट तुला आहे का, तुझी जर आवड असेल तरच मी तुला इथं जॉबला ठेवू शकतो. तर मी सरांना सांगितले की सर मी माझा 100% देणार आहे, मला ह्यात खरंच आवड आहे, मला प्रामाणिकपणे काम करायचं. मग मी 2 वर्ष सरांच्याकडे काम केलं. सरांनी पण इतकं चांगलं सांगितलं, आणि योगायोग असा आहे की आपला इंटरव्ह्यू पण याच गावात होतोय. इस्लामपूरचेच अजित पाटील साहेब आहेत, ते राजाराम बापू दूध संघात ऍज अ इंजिनियर म्हणून काम करत होते. आणि त्यांच्या खाली काम करत असताना ग्राउंड पासून बिलिंग पर्यंत टोटल त्यांनी जबाबदारी माझ्यावर दिली. त्यामुळे प्रत्येक फील्डमध्ये मला थोडा 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 अनुभव मिळत ओव्हरऑल टोटल मी तयार झालो त्यांच्या सानिध्यात. आणि त्यानंतर साईट मिळत गेल्या. कुंडल माझं गाव फार मोठं आहे, जसं पलूस तालुक्यात पलूस सोडलं तर 2 नंबरचं गाव कुंडल आहे. आणि मला गावानं सुद्धा चांगली मदत केली, आणि गावामध्ये काम करत असताना लोकांनी माझ्यावर पण तितकंच प्रेम केलं. प्रचंड साईट मला मिळाल्या. आतापर्यंत आम्ही 200+ साईट या 9 वर्षात पूर्ण केलेल्या आहेत. ऑन एन अवरेज बघितली तर 20-22 साईट मी वर्षाला करतो. आणि नाव पण चांगलं आहे. कुंडल बरोबर मग पलूस असेल. शेवटची साईट आमची कवठे महाकाळच्या पुढं 30 किलोमीटर, म्हणजे 80 किलोमीटर लांब जाऊन आम्ही काम केलंय. सांगली जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काम केलंय. आणि प्रायव्हेट काम करत असतानाच कॉन्ट्रॅक्टिंग सुद्धा, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग जे आपण म्हणतो त्यात सुद्धा काम करायची संधी मिळाली.
त्यात काम करत असताना थोडं चॅलेंजिंग वर्क माझ्या पदरी मी सुदैव समजतो की मला ते करायला मिळालं. आमच्या गावात 300 पायऱ्या आहेत, म्हणजे अंदाजे 400 फूट उंचीवर मला एक भिंत बांधायला मिळाली. 300 ते 450 फूट उंचीवरती भिंत आहे. त्या भिंतीला माणूस मोकळा चालत गेला तरी त्याला दम लागतो, अर्धा तास वरती जायला लागतोय. तिथं मला जवळजवळ 100 मीटर लांबीची आणि 10 मीटर उंचीची संरक्षक भिंत बांधायला मिळाली. ते चॅलेंजिंग काम होतं. दुसरं काम माझं आता चालू आहे औदुंबरमध्ये, नदीमध्ये आत काम चालू आहे. ते सुद्धा माझ्यासाठी चॅलेंजिंग काम होतं. गव्हर्नमेंटची साईट करत असताना ग्रामपंचायतीच्या बिल्डिंगा बांधण्याचं काम मला मिळालं, मंदिराची कामं मिळाली. खरंच मला त्यात आवड निर्माण झाली. अजूनही मी ते ऍज अ आवड म्हणून करतो. माझ्या ते फार जिथं जिथं तुम्हाला स्ट्रगल आला पण तिथे यश पण तुम्हाला मिळालेलं आहे. त्या पायऱ्या तुम्ही एका अर्थाने मानल्या त्या यशाच्या पायऱ्या होत्या असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही एक एक पायरी चढत गेला त्याप्रमाणे. आणि जसं तुम्ही म्हणला या इस्लामपूरमध्ये तुम्हाला पूर्वी पण एकदा वाट बघावी लागली, आज पण काही वाट बघावी लागली, पण जेव्हा जेव्हा तुम्ही एवढ्या पेशन्सनी वाट बघितली तेव्हा तुमचा फायदाच झालेला एका अर्थाने. होय, त्याचप्रमाणे असं पुढचंही करिअर राहील. आता येऊया या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न, आता तुम्ही ज्या ग्रामीण भागाची सगळ्या नावं घेतली जिथं तुम्ही काम करताय, तर तिथं अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज बरंच जास्त आहे आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता? सुरुवातीला काम करत असताना हा फार मोठा प्रॉब्लेम होता. आम्ही प्रॅक्टिस केलं ते गाव जर इस्लामपूर म्हटलं तर तसं ते सुधारलेलं गाव आहे, म्हणजे एक शहर आहे आणि त्या शहरामध्ये स्किल्ड लेबर सहज अवेलेबल होतोय. परंतु कुंडल सारख्या ग्रामीण भागात काम करत असताना तिथल्या लेबरांचं प्रॅक्टिस अतिशय लो लेवलचं सुरुवातीला होतं. त्यांना शिकवत आपल्याला कामाची गुणवत्ता पण मेंटेन करणं गरजेचं होतं. बऱ्याच लोकांना आम्ही ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. साईटवरती वेगवेगळ्या नेऊन, सांगलीसारख्या ठिकाणी असेल, कराडसारख्या ठिकाणी असेल, मिस्त्रीला घेऊन जाणे स्वतःच्या गाडीतून, त्यांना तिथं दिवसभर ट्रेनिंग करणे, अशी कामं करत गेलो. आणि त्यामुळे आता जी आमची टीम आहे, माझ्याकडे जवळजवळ दररोज 100 ते 125 लेबर आहे. पण तो टोटल आम्ही असा ट्रेन केलाय की त्यांना फक्त एक पेपरच हातात द्यायचा, पूर्णपणे टोटल व्यवस्थित काम करतात. व्हेरी गुड. दुसरं, तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये पण काम करता, त्याच्यामध्ये तुम्ही कदाचित असं तुम्हाला ऐकायला मिळालं असेल कस्टमरकडनं की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आम्हाला बसवून द्या आहे सगळं, आणि एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की आपण चांगलं दर्जेदार बांधकाम करावं. तर अशा वेळेला बजेट आणि दर्जा या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा राखता? बजेट आणि दर्जा याबद्दल बोलायचं झालं तर मला इथं एक नाव घ्यावं वाटतंय की सांगली जिल्ह्यातले नावाजलेले एक आर्किटेक्चर आहेत, प्रवीण माळी सर. कदाचित तुम्हाला पण नाव माहिती असेल, खूप मोठे आर्किटेक्चर आहेत. त्यांच्याकडून मला शिकायला भेटलं. मला एक प्रोजेक्ट त्यांच्या सानिध्यात करायची संधी मिळाली. त्यामध्ये त्यांनी असं केलं की एक्सपोज्ड ब्रिक म्हणून एक आयटम आहे विटेचा, एक्सपोज्ड ब्रिक मध्ये पूर्ण काम केलं आणि जिथं जिथं आपण लिंटल टाकतोय तिथं तिथं त्यांनी आर्च वापरले. ऑलमोस्ट स्टीलचा वापरच केला नाही साईडमध्ये. आणि एक त्यांनी संकल्पना मांडली की जिथं जिथं तुम्हाला कॅन्टिलिव्हर पोर्शन नाही किंवा डायरेक्ट लोड नाही, फक्त शिअर स्ट्रेस आहे, त्या ठिकाणी त्यांनी स्टीलच्या जागी बांबूचा वापर केला. म्हणजे ग्राउंड बीम असतील किंवा इतर ठिकाणी जिथं मिनिमम लोड आहे, जास्त लोड नाही, तर तिथं त्यांनी बांबूचा वापर केला. आम्ही बांबूला बिब्याचं तेल किंवा जवळचं तेल लावलं, त्याची 100 वर्ष लाईफ राहते. आणि ते वापरून आम्ही एक काम केलंय. कुंडलमध्ये वैभव हेंद्रे डॉक्टर आहेत, त्यांच्या घराचं काम केलंय. आणि त्या घराची संकल्पना अशी होती की त्या घरामध्ये आजही फॅन नाही, पूर्णपणे व्हेंटिलेटेड स्ट्रक्चर आहे, घराला प्लास्टर नाही आणि घराच्या टाईल्स जरी बघितल्या तरी एकदम पूर्वीच्या काळी ज्या वापरल्या जातात त्या पद्धतीच्या आहेत. आणि सरांची संकल्पनाच ती आहे की ते निसर्गाचा ऱ्हास न करता ग्रीन बिल्डिंग आपण जे म्हणतो, ग्रीन बिल्डिंग मध्ये आपल्या सांगली जिल्ह्यातलं नावाजलेलं नाव म्हणून प्रवीण माळी सर आहे. आणि मला त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली की आपण कमी बजेटमध्ये सुद्धा अतिशय सुंदर प्रकारची घरं बांधू शकतो. ओके, म्हणजे तसं काही करण्याची संधी तुम्हाला परत मिळाली अजून का मिळायची? त्यानंतर मी तो प्रयोग चिऱ्यामध्ये केला. चिरा म्हणजे जांभा दगड. जांभ्या दगडची मी 6 ते 7 साईट केल्या आणि त्यामध्ये सुद्धा मी 1000 ते 1100 रुपये मध्ये घरं बांधून दिलीत लोक. अरे वा, व्हेरी गुड. आता यापेक्षा एक वेगळा प्रश्न आहे, तो म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जर विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले क्षेत्र येतात
किंवा कुठले मुद्दे येतात की ज्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे? जर सांगलीचा आपल्याला एक सर्वांगीण विकास करायचा असेल, सांगलीला पुणे मुंबई सारखं पुढे न्यायचं असेल, तर तुम्हाला काय वाटतं कुठल्या क्षेत्रांवर आता काम झालं पाहिजे? सांगली तसं बघायला गेलं तर सगळ्यात जुनी सिटी आहे. हं. आणि मी बोलेन तर फक्त सिव्हिल क्षेत्राशी बोलेन. बरेच प्रश्न आहेत सांगलीचे. मार्केट असेल, बाजार असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, इंडस्ट्रियल असेल, पण मी फक्त सिव्हिल क्षेत्राशी बोलतो. सांगलीचा जर विकास करायचा म्हटलं तर काही करायची गरज नाही. सांगली स्वतः केपेबल आहे, ती तिचा विकास स्वतः करू शकते. फक्त शासनाला जर करायचा असेल तर सांगलीला दरवर्षी येणारा जो पूर आहे, तो पूर जर थांबवण्यात शासन यशस्वी झालं तर मला वाटतंय की सांगलीची पुणे व्हायला, पुण्याच्या खालोखाली यायला वेळ लागणार नाही. वा वा, क्या बात आहे. तुम्ही फार महत्वाचा आणि वेगळा मुद्दा मांडलात की जो पुराचा प्रसंग आहे आणि तो माझ्या मध्ये एकदा ओढवला, फार बिकट होता. पण मग असा पूर येऊ नये म्हणून एक सिव्हिल इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं की आता काय शासनानं पावलं उचलली पाहिजेत किंवा त्याच्यावरचं काय सोल्युशन आहे असं तुम्हाला वाटतं? फार खोल मुद्दा आहे, पण त्यात करायचं झालं तर जे 2 धरणं आहेत आपले, कोयना आहे आणि अलमट्टी आहे, याचं पाण्याचं नियोजन जर व्यवस्थित केलं तर यावर्षी मला वाटतंय आपला आजपर्यंतचा सगळ्यात जास्त पाऊस झाला, परंतु त्याचा कुठल्याही शहराला धोका झाला नाही. त्याचं पाण्याचं नियोजन प्रॉपर झालं. 6 ते 7 महिने पाऊस पडून सुद्धा आपल्याला पूर आला नाही. एवढं जरी मॅनेजमेंट केलं तरी मला वाटतंय सांगली पुरापासून वाचेल आणि सांगलीचे इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड व्हायला यातनं बरीच मदत होईल. बरोबर. आपण बघायला गेलो तर मला वाटतंय सांगलीत एक हॉस्पिटल झालंय उशककाल म्हणून. पुण्यासारख्या सिटीत जी सोय नाही इतकी चांगली सोय त्या हॉस्पिटलनं केली. म्हणजे इतकं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर पुण्यात सांगलीत बिल्ड होऊ शकते. फक्त थोडंसं पुरापासून त्याचं संरक्षण करणं शासनाला गरजेचं आहे. बरोबर. दुसरं, तुम्ही मगाशी काही प्रसंग सांगितले ज्याच्यात तुम्हाला काही अडचणी आल्या, आव्हानं आली. आता असा एखादा प्रसंग आहे का की जो जे प्रोजेक्ट मुळे तुमचं नाव झालं, तुम्हाला अजून कामं मिळाली आणि तुम्हाला पण असा अभिमान वाटला की आपल्या हातून हा प्रोजेक्ट घडला, आनंद वाटला, समाधान वाटलं, असं आयकॉनिक प्रोजेक्ट कुठला आहे? आयकॉनिक प्रोजेक्ट तर सगळेच आहेत माझ्यासाठी, कारण मी काम करत असताना कुठलाही प्रोजेक्ट छोटा आणि मोठा म्हणून कधीच काम केलेलं नाही. पण आता रिसेंटली म्हणायचं झालं तर माझ्याकडे एक साईट आहे, आमचे जवळचे मित्र आहेत संपत शेटजी म्हणून. संपत गावडे सरांची साईट आहे, जवळजवळ 10,000 स्क्वेअर फूटचं काम आहे आणि त्याचे आर्किटेक्चर आहेत अबू बकर सर म्हणून, विट्याचे आहेत. खरंच अतिशय हुशार आणि शार्प आहेत. त्यांच्या सानिध्यात काम करत असताना संपत सरांची साईट मला खरंच एक आयकॉनिक साईट म्हणून मिळाली, कारण त्या साईटमध्ये आम्ही एआयचा वापर केलाय. पूर्णपणे ती साईट करत असताना ऑटोमायझेशन केलंय बिल्डिंगचं. म्हणजे घरामध्ये आल्यानंतर तुम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी उठून कुठं जायची गरज नाही. प्रत्येक गोष्ट तुम्ही हातामध्ये मोबाईलने किंवा व्हॉइस कंट्रोलने तुम्ही कंट्रोल करू शकता. बरोबर. तुमची गाडी जरी गेटच्या बाहेर आली तरी गाडीच्या नंबर प्लेट वरून तो गेट ओपन होतो. त्यासाठी बेल सुद्धा मारायची गरज नाही. इतकं ऍडव्हान्स काम केले. मला तो खरंच माझ्या आयुष्यातला सगळ्यात आयकॉनिक प्रोजेक्ट वाटला आणि त्यामुळे माझ्या व्यवसायामध्ये वृद्धी होण्यास सुद्धा चांगली मदत झाली. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर बघता किंवा काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग सांगता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे आपण? तसं बघायला गेलं तर बऱ्यापैकी सगळ्या कंपन्या चांगल्याच आहेत, परंतु त्यातल्या त्यात जर म्हटलं तर आपण सर्व्हिस म्हणतो की आपल्या एका कस्टमरला समजा एखाद्या स्टील बद्दल शंका असेल तर त्याचं निरसन होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. मी आयकॉनला प्रेफर करतो. आयकॉनला का प्रेफर करतो तर समजा एखादा कस्टमरने आयकॉन विषयी क्वेश्चन मार्क केला तर विदिन अ सेकंड त्यांचे जे आयकॉनचे जिल्ह्याचे समजा कोण प्रतिनिधी असतील तर ते त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊन त्यांचं पूर्णपणे त्यातला कार्बन कंटेंट किती आहे, त्याची डक्टाइल स्ट्रेंथ किती आहे, त्याची टीएमटी स्ट्रेंथ, टेन्साइल स्ट्रेंथ किती आहे, या सगळ्या गोष्टी त्यांना व्यवस्थित पटवून सांगतात. त्यामुळे मी आयकॉन प्रेफर करतो. आयकॉन तुम्ही वापरलेच आहे, तर त्यांच्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिस बद्दल, प्रॉडक्ट बद्दल तर तुम्ही बोलला, सर्व्हिस बद्दल काय तुमचं? चांगलीच आहे फीडबॅक आहे. मी सर्व्हिस बद्दलच जास्त बोललो, कारण सर्व्हिस खरोखर चांगलं आहे. प्रॉडक्ट तर छान आहेच आणि ज्या एखाद्या प्रॉडक्टचा ज्याच्यावर पूर्ण भारत विश्वास ठेवतो आणि तो जर याचा ब्रँड एम्बॅसिडर असेल तर त्या प्रॉडक्टवर कोण विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे हा प्रॉडक्ट खरोखर चांगला आहे. ठीक आहे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न म्हणजे, या क्षेत्रात आता तुमच्यासारखे जे पुढची बॅच येते, तुमचे ज्युनियर्स येत आहेत, फ्रेशर्स येत आहेत, तर ज्यांना तुमच्यासारखाच यशस्वी प्रवास करायचा असेल तर त्यांना काय तुम्ही सल्ला द्याल, एक सिनियर म्हणून, मित्र म्हणून? अजून मी इतका सिनियर नाही, परंतु मी असं सांगेन की एक मित्र म्हणून सल्ला देईन की तुम्ही या फील्डमध्ये येत असाल तर डायरेक्ट कधी येऊ नका. मी सुद्धा ट्राय केलता, पण मी परत ठरवलं की 1-2 वर्ष तरी मला अनुभव घेतल्याशिवाय मी या फील्डमध्ये काम करू शकत नाही.
तुम्ही ऍटलिस्ट 2 ते 3 वर्षाचा अनुभव घ्या, हम्म. त्या डीप मध्ये शिरा, डीप स्टडी करा आणि मगच या फील्डमध्ये या. बरोबर. आताचे जे बरेच यंग आहेत मी बघतोय, त्यांना स्टील डिझाईन म्हणजे काय माहित नाही, किंवा इन प्रॅक्टिस M10 कॉन्क्रीट काय असतं, M20 काय असतं, M30 काय असते माहित नाही, त्याची लोड कॅपॅसिटी माहित नाही, त्याचा शिअर ट्रेस काय असतो, किंवा टेन्साईल स्ट्रेंथ म्हणजे काय असते, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ म्हणजे काय असते, ह्या गोष्टी सुद्धा माहित नाही. त्यामुळे थोडस कुठंतरी आपण अभ्यास केलेला असतोय तो मला वाटतं पुस्तकातला अभ्यास असतोय. तुम्ही फील्डवरती थोडंसं काम करायला पाहिजे आणि त्यानंतरच या क्षेत्रात यायला पाहिजे, मी एवढंच सांगेन माध्यमात. सो हे होते इंजिनियर प्रमोद जाधव आणि त्यांनी आता सांगितलं त्याप्रमाणे या फील्डमध्ये पेशन्स असणं फार गरजेचं आहे. तो पेशन्स ठेवा, त्याच्यानंतर थोडं प्रॅक्टिकल नॉलेज घ्या. त्यांनी पण आयुष्यात अनेक वेळेला पेशन्स ठेवला आणि त्यामुळे त्यांचा कायम फायदा झालेला आहे. त्याप्रमाणे तुमचं सुद्धा होईल. सो पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे तुम्हाला मनपूर्वक